चल आपण आता जरा या संपूर्ण परिसरामध्ये फिरूया. इथे एक कल्लेश्वर मंदिर आहे, ते मी तुला दाखवतो. आता तिकडे कशाला? त्याला सुद्धा कारण आहे. इथे त्रिस्थळी मानली जाते. म्हणजे काय तर सकाळी संगमावरती जावं, तिकडे स्नान करावं, दुपारी दत्त मंदिरात यावं, पादुकांचं दर्शन घ्यावं आणि संध्याकाळी कल्लेश्वर पाहावा. या 3 ठिकाणी फिरतात म्हणून त्याला त्रिस्थळी असं म्हटलं जातं. आणि आपण त्याच क्रमानं चाललेलो आहोत. म्हणजे यालाही काही खास अर्थ आहे? हो, म्हणजे विचार कर ना, श्री दत्तगुरू 3 तत्वांवर बसलेले आहेत. ब्रह्मा, विष्णू आणि महेश. यातलं जे ब्रह्मा आहे तो म्हणजे सृष्टीची निर्मिती करणारा. आपण सकाळी संगम पाहिला. आता हा संगम निर्मिती करतो, पाणी निर्मितीला चालना देतं. त्यामुळे आयुष्याची सकाळ हा निर्मितीनंतर आलेली एक सुबक वेळ असते. त्यामुळे सकाळच्या काळामध्ये संगमाचं दर्शन आणि स्नान अशी प्रथा आहे. अच्छा, म्हणजे आयुष्याची दुपारची वेळ ही उदरभरणाची वेळ आणि म्हणून आपण भिक्षा मागायला इकडे आलो. आणि आता बघ, दत्त अवतारामधलं जे दुसरं तत्व आहे ते आहे विष्णू, जे सृष्टीला चालना देतात. आपण दुपारी उदरभरण करून आपल्या आयुष्याला चालना देतो. दत्त अवतारामधलं तिसरं तत्व म्हणजे शिव, जो सृष्टीचा संहारक आहे. आयुष्याची संध्याकाळ म्हणजे आपल्याही विनाशाची वेळ. त्यामुळे मग आपण जातो महादेवाकडे, म्हणजेच कल्लेश्वरांकडे. चला आणि संपवा. हो.